Sitaram, Gangaram and Rajaram are partners sharing profits and losses in the ratio of 4:2:3. यांचा रेशो काय दिलेला आहे? 4:2:3. 4:2:3 चा रेशो आपल्याला दिलेला आहे. कोणाचा? सीताराम, गंगाराम, राजाराम. आणि हा प्रॉब्लेम आपल्याला काय करायला सांगितलाय? सॉल्व्ह करायला सांगितलेला आहे. ओके. On 1st April 2019, they agreed to dissolve the partnership. Their balance sheet was as follows. Balance sheet दिलेली as on 31st March 2019. लायबिलिटी साइड त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे कॅपिटल. कॅपिटल जर आपल्याला लेजर सांगितलं तर लेजर कडे जाणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. तसंच बॅलन्स म्हणून लिहायचं. ओके. सीताराम, गंगाराम, राजाराम 65,000, 45,000, 7,000. रिझर्व्ह फंड 18,000. रिझर्व्ह फंड काय करायचे? पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो विच इज 4:2:3. ओके. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे पण काय करायचं आपल्याला? रेशो मध्ये काय करायचं? डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं आपल्याला. ओके. त्याच्या पुढे लोन फ्रॉम तुकाराम. ओके. रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला जाणार. सन्ड्री क्रेडिटर्स रिअलायझेशन क्रेडिट साइड. बिल्स पेएबल रिअलायझेशन क्रेडिट साइड. तुका निवदावरचा भात आहे तुला लोन आमटी टाकायला बोल मग. आता ही झाली कोणती साइड? लायबिलिटी साइड. आता दुसरी कोणती? ऍसेट साइड. बिल्डिंग, मशिनरी, एसेंचर, फर्निचर, इन्वेस्टमेंट, बिल्स रिसिवेबल, स्टॉक, पुढे जाणार कॅश इन हातात, कॅश इन बँकेत. ओके. तर आता खाली दिलेले त्याच्या ऍडजस्टमेंट. द ऍसेट्स रिअलाइज्ड बिल्डिंग ₹46,750, मशिनरी ₹18,550, फर्निचर 9,600, इन्व्हेस्टमेंट 10,650, बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स ₹20,750. All the liabilities were paid off. The cost of realization was ₹800. Means realization expenses, dissolution expenses, किंवा liquidation expenses. Okay. Rajaram becomes bankrupt. Bankrupt म्हणजे insolvent. Rajaram insolvent झाला. And ₹1,100 only was recovered from his estate. आणि फक्त त्याच्या asset मधून त्याच्या estate मधून ₹1,100च मिळाले. ओके. Show realization account, bank account and capital account of the partner. आणि दाखवा काय दाखवा? realization account, bank account आणि partners capital account. ओके. एवढे अकाउंट आपल्याला दाखवायचे. मग आता आपण हे अकाउंट प्रिपेअर करून घेऊया. ओके. आता आपल्याला मी बोललो होतो तुम्हाला फॉर्मॅट बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण फॉर्मॅट बनवला. फॉर्मॅट बनवल्यानंतर त्याच्यामधल्या दिलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत बॅलन्स शीट आहे ती बॅलन्स शीट आपल्याला इथे ट्रान्सफर करायची आहे. तर बॅलन्स शीट ट्रान्सफर करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे काही दिलेलं आहे कॅपिटल, तिथं झाले कॅपिटल, त्याला विसरून जावा आणि कॅपिटल असं लक्षात ठेवा. कॅपिटल हा बॅलन्स आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या या साईडला म्हणजे ह्या हाताच्या साईडला असं जर भेटलो तर या हाताच्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला आपल्याला पाठवावं लागतं. तर त्याच्यामध्ये आपण जाऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या लक्ष द्यायचंय सर्वांनी. बरोबर. तर इथे येऊन बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं लिहायचं आणि लिहिल्यानंतर मग 65,000, 44,000 आणि 60,000, 60,000 एवढे व्हॅल्यू लिहायची. हे लिहिल्यानंतर थोडस पुढे बघायचं. रिझर्व्ह फंड दिसेल. रिझर्व्ह फंड आपल्याला
काय म्हणता येईल याला? रिझर्व्ह फंड याला आपल्याला काय करायचा? ट्रान्सफर करायचा. बरोबर आहे की नाही? तर याच्यासाठी आपण वर्किंग नोट नंबर 1 देऊया. ओके. डिस्ट्रीब्युशन ऑफ रिझर्व्ह फंड सर्वप्रथम जो आहे सीताराम बरोबर रिझर्व्ह फंडचा जो बॅलन्स दिलेला आहे बोलायचं नाही 18,000. आता रेशो आपल्याला माहिती आहे 4:2:3 हा रेशो आहे. 4 अधिक 2 6 अधिक 3 9 त्यांची टोटल असणं गरजेचं आहे. 9 रुपये जर तुम्ही तिघ जण चाललात आणि जर सापडले तर त्यातले 3 रुपये ह्या भिकाऱ्याला द्यायचे, 3 रुपये ह्या भिकाऱ्याला द्यायचे, 2 रुपये ह्या भिकाऱ्याला द्यायचे. चुकीचं सांगितलं का नाही मी? मग 4 रुपये पहिल्याला द्यायचे, 2 रुपये दुसऱ्याला द्यायचे, 3 रुपये तिसऱ्याला द्यायचे. मग असं जर टोटल केलं तर 9 रुपये येतील. म्हणजे त्याला 4 रुपये जाणार 9 पैकी. त्या प्रकारे दुसरा जो आहे गंगाराम बरोबर 18,000 गणुले 2 भगुले 9 बरोबर. पुढे आपल्याला दिलेला आहे राजा राम बरोबर 18 गणुले 3 भगुले 9. आता जर आपण त्याला भाग दिलो देऊयात ना भाग 9 × 9 9 दुने 18 म्हणजे 2 बेचो 8,000 जाणार सीतारामला, 4,000 जाणार गंगारामला. गंगारामला किती जाणार? 4,000 जाणार. बरोबर सांगितलं, तुम्ही चुकला. राजारामला जाणार 6,000. असे 6 × 10 आणि 8 18 असे वाटून दिले. मग घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि लिहूया बाय रिझर्व्ह फंड दिले का जनरल रिझर्व्ह दिले? रिझर्व्ह फंड अकाउंट 8,000 4,000 6,000 कॉमा द्यायला विसरायचं नाही. बरोबर की नाही? चल पुढे पाहिलं तर दिलेला आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा पण अॅक्युमुलेटेड प्रॉफिट आहे. यालाही आपल्याला वाटून द्यावं लागेल. कोणाला वाटून द्यायचं? सीताराम गंगाराम आणि राजाराम. मग पुन्हा वर्किंग नोट नंबर 2 डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सीताराम गंगाराम राजाराम 5,400 गुणुले 4 भागिले 9 5,400 गुणुले 2 भागिले 9 5,400 गुणुले 3 भागिले 9. ओके. तर याला तुम्ही भाग दिलो. भाग दिल्यानंतर इथं किती येणार? बरोबर 600 रुपये येणार इथे. आधी भाग द्यायचा आणि मग गुणाकार करायचा. प्रत्यक्षपणे गुणाकार करायचा नाही. तर हे 0 0 आहे असे लिहायचे आणि 24 हे असे लिहायचे. मग इथं 600 येणार, इथे 600 येणार. 12 म्हणून इथं 1200. मग इथं 18 म्हणून 1800 बरोबर 100 लावतोय. आता हाही पार्ट आपल्याला कोणामध्ये वाटून द्यायचा? पार्टनर्स मध्ये. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आलो आणि तर लिहिलो बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,400 1,200 आणि 1,800 असे आपल्याला इथं लिहायचे. हे लिहिल्यानंतर आपल्याला आणखीन थोडं पाहायचं. पाहिल्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीज दिसेल. काय दिसेल? थर्ड पार्टी लायबिलिटीज दिसली की आपल्याला ती रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायची. कुठे ट्रान्सफर करायची? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. ओके. बाय सन्ड्रीज लायबिलिटी अकाउंट अंडरलाइन करून लोन फ्रॉम तुकाराम
काय लिहायचं लोन फ्रॉम तुकाराम अमाऊंट 10,000 नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट किती हजार 12,000 पुढे बिल्स पेबल अमाऊंट 4,600 पुढे संपलं टोटल करायची शून्य अधिक स्टेप बाय स्टेप शून्य अधिक शून्य अधिक शून्य शून्याशी शून्य 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 शून्याशी शून्य अधिक शून्य अधिक 6 शून्य 600 झाले हातचे जाणार शून्य अधिक 2 2 अधिक 4 600 हातचे जाणार 1 अधिक 1 200 हातचे जाणार चलायचं पुढे काय दिले ऍसेट मध्ये पहिली बिल्डिंग कुठे जाणार हसायचं नाही सांगायचं बिल्डिंग कुठे जाणार काय म्हणून जाणार टू सन्ड्री ऍसेट्स अकाउंट याच्यामध्ये पहिली बिल्डिंगची अमाऊंट 55,000 पुढे दुसरा आयटम मशिनरी कुठे जाणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट साईड असं म्हणायचं चला पुढे अमाऊंट किती 25,000 पुढे फर्निचर अमाऊंट पुढे इन्व्हेस्टमेंट कुठे जाणार इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इनर का आउटर अमाऊंट 15,000 नेक्स्ट बिल्स रिसिवेबल कुठे जाणार अमाऊंट 3,500 पुढे सन्ड्री डेटर्स अमाऊंट 31,000 21,000 पुढे स्टॉक कुठे जाणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड स्टॉक अमाऊंट 28,000 पुढे झालं उठा चला पळा ओके पुढे दिलेले आहे अकाउंट कशाचं काढलं टोटल राहिली चला टोटल करूयात 0 अधिक 0 शून्याशी 0 0 0 0 0 0 5 0 0 5 अधिक 5 अधिक 2 12 अधिक 5 17 अधिक 3 20 अधिक 1 21 अधिक 8 29 9 हातचे गेले 2 5 अधिक 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 15,15 टोटल आली 1,59,500 त्याला लक्षच म्हणतो आपण लक्ष दे त्याला काय म्हणतो आपण लक्ष ओके समजलं चलायचं पुढे आता त्याच्यातले 2 आयटम राहिले कॅश इन हँड कॅश ॲट बँक पुढे काय लिहायचं बँक अकाउंटला जायचं डेबिट साईडला यायचं टू बॅलन्स लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहायचं अमाऊंट किती लिहायची
त्याच्यानंतर काय लिहायचं कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट अमाऊंट किती लिहायची समजलं ही कोणती स्टेज झाली आता कोणती स्टेज चालू करायची रिअलायझेशन किंवा डिस्पोजल स्टेज यायचं खाली यायचं का खाली यायचं का खाली चला मग खाली आता काय दिले असेच रिअलाइज कोण सांडले पाण्यावाले सांडले उचला भरा लवकर ते तसंच आहे आमच्याकडे चालूच आहे कुणाला भेटाव का काय बघून लागेल चला द ऍसेट्स रिअलाइज्ड ऍसेट पुढे काय दिले मग आता याची जर्नल एंट्री काय येणार कॅश पब्लिक बँक आता आपण कोणता अकाउंट ओपन केले म्हणून इथं काय लिहायचं बँक अकाउंट डेबिट टू ऍसेटचं नाव घ्यायचं नाही नाव एकदाच घ्यायचं नाही थोडं नंतर होऊ दे आधी पहिलं काय दिलं आता याची यादी करून आपण टोटल करू बिल्डिंग किती दिली त्यांच्याकडे घ्यायचं डायरेक्ट असं का असंच घ्यायचं असंच घ्यायचं मग तुम्ही तसंच बोललात तर मी तसंच बोलेल तुम्ही असं बोललात तर मी असं बोलेल मग सगळं मग आपल्याला पहिल्यांदा दिलेलं आहे बिल्डिंग हा बिल्डिंग किती दिली 46,750 पुढे काय दिलं मशिनरी 18,500 कोर्स मध्ये एक साथ हा पुढे फर्निचर अमाऊंट 9,600 पुढे इन्व्हेस्टमेंट किती दिली 10,650 पुढे ओके किती दिली 20,750 पुढे संपलं प्रत्येकाने बोलायचं टोटल करायची शून्य 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 5 अधिक 5 10 अधिक 5 अधिक 5 20 अच्छे गेले 7 अधिक 5 12 अधिक 6 18 अधिक 6 24 अधिक 7 31 अधिक 2 ओके 33 अच्छे गेले चला टोटल बोलायचं परत बोलायला लावू नका 6 अधिक 8 14 अधिक 9 23 6 अधिक 8 14 अधिक 9 23 अधिक 0 23 अधिक परत 8 आणि 6 14 9 23 आणि 0 23 आणि 0 23 आणि 3 26 अच्छे गेले 2 चला टोटल बरं 4 अधिक 1 5 अधिक 1 6 अधिक 2 8 अधिक 2 1,06,300 आता पहिला इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला जाऊन टू रिअलायझेशन करूया आलो बँक अकाउंट डेबिट साईड टू अमाऊंट ही ठेवायची 1,06,300 दुसरा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आणि बाय बँक अकाउंट आणि याचं नरेशन लिहायचं नरेशन मध्ये तेच लिहायचं बिल्डिंग अमाऊंट 46,750
46,750 पुढे मशिनरी अमाऊंट 18,550 पुढे फर्निचर अमाऊंट 9,600 पुढे इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 10,650 पुढे बिल्स रिसिवेबल अँड पेएबल अमाऊंट अँड डेटर्स अमाऊंट 20,750 एवढंच झालं सगळं. आता टोटल करूया. आता 1,06,300 समजलं. जाऊयात पुढे. ऑल द लायबिलिटीज वेअर पेड ऑफ. लायबिलिटीज आहे किती? 3. टोटल किती लायबिलिटीज आहे? 26,600. जर्नल एंट्री पैसे जाणार की येणार? जाणार म्हणल्यावर क्रेडिटने जाणार का डेबिटने येणार? क्रेडिटने जाणार. डेबिटने काय होतात पैसे? क्रेडिटने काय होतात? जातात. म्हणून लायबिलिटीचं नाव घ्यायचं बंधन आहे. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. अमाऊंट किती जाणार? 26,600. कारण का सांगितलं त्यांनी तिथं? ऑल लायबिलिटीज. मग पहिला इफेक्ट रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड. पहिला इफेक्ट कुठं जाणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड. येऊ इथे काय लिहू? बँक अकाउंट. टू बँक अकाउंट. नरेशन द्यावं लागणार का नाही? पहिल्यांदा काय लिहू? लोन फ्रॉम अमाऊंट पुढे काय लिहू? सन्ड्री अमाऊंट. ते थांबलं की आपण चालू करायचं. ते थांबलं की चालू करायचं. थांबलं नाही जरा म्हणून एकदम करायचं. गाप काय लावलीस का? तुला शिकू त्याला टोटल करायची. परत टोटल करून याला यायचं 26,600. पैसे दिलो की नाही आपण? हे पैसे दिलाव म्हणून आपल्याला कुंकड जायचं. बँक अकाउंटच्या क्रेडिटला जायचं. कुंकड जायचं. बँक अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि काय लिहायचं? बार रिअलायझेशन लिहायचं की बघा हो. बार रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट तेवढीच लिहायची तिकडे 26,600 एवढीच लिहायची. बदल करायची नाही. का सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये? द कॉस्ट ऑफ रिअलायझेशन वॉज ₹800. याच्यात जरी ऍड केलं तरी चालतंय. सेपरेट लिहून तरी चालतंय. काही बी करा. का होत नाही त्याला? टू बँक अकाउंट अमाऊंट 800. खाली नरेशन लिहा. खाली काय लिहा? नरेशन मध्ये काय लिहायचं? रिअलायझेशन एक्सपेन्सेस. अमाऊंट लिहिलेलीच आहे. आता दुसरा इफेक्ट पैसे गेले की नाही? पैसे दिले की लगेच बँकेच्या क्रेडिटला जायचं. रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट लिहायची तेवढीच 800. कळ्या का नाही? कळ्या ना? हा चालतं म्हणलं. मी आधीच सांगितलं की मग मी काम म्हणला तुम्ही काय म्हणला चलो रे. अब देखो फिर से एक बार रिपीट करूं मैं. बैंक अकाउंट के डेबिट में आए. डेबिट में आके टू राजाराम बोल के लिख के 1100 रुपए. फिर बाद में हम पार्टनर्स कैपिटल राजाराम को ढूंढे. उसको ढूंढ के उसके अकाउंट में हम लिखे बैलेंस शीट को. समझ में आया कि नहीं आया? आया समझ में तेरे को? क्या समझा तेरे को? पैसे लाया राजाराम प्रॉपर्टी बेच के. अभी ये हो गया खत्म. अभी 2 स्टेजेस खत्म हो गए. देखो यहाँ पे किती स्टेजेस संपले आपल्या इथं? 2. पहिली स्टेज, दुसरी स्टेज रिअलायझेशन ऑब्लिक. आता कोणती स्टेज चालू करायची? डिस्ट्रीब्युशन स्टेज. ज्यावेळेस आपण डिस्ट्रीब्युशन स्टेज करत असतो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला जे काय अकाउंट्स असतील. आता पार्टनर स्टोर अकाउंट आहे. आधी ते क्लोज केलं असतं. त्याच्यानंतर करंट अकाउंट क्लोज करून त्याचा बॅलन्स पुढे पाठवला असता पार्टनर्स कॅपिटल. नॉर्मली पहिल्यांदा रिअलायझेशन क्लोज करायचं. रिअलायझेशनचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करायचं. पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं आणि याचा बॅलन्स बँकेला ट्रान्सफर करायचा. ओके. मग टोटल करूया. टोटल करण्याच्या अगोदर आपण पाहूयात कोणाची टोटल जास्त असेल. पाहिजे 26,000, 1,59,000.
26,06,000 म्हणजे याचा एक मिनिंग निघतं की डेबिटची टोटल याची काय जास्त आहे. मग आपण डेबिटची टोटल करूया. करायची टोटल 0,0,0,0,0,0,0,0,0,0 5 अधिक 6 18 अधिक 8 1900 हातचे गेले 9 अधिक 6 15 अधिक 1 1600 हातचे गेले 5 आणि 2 7 आणि 8 हातचे जाणार 81 1,86,900 एवढी टोटल आली. हीच कुठल्या साईडला लिहायची क्रेडिट साईडला लिहूयात 1,86,900 200 समजले हे ओके. आता काय करायची क्रेडिटची टोटल याच्यामधून मायनस करायची. ओके 0 0 6 3 6 6 1200 हातचे गेले 2 आणि 1 300 सते 0 राहील खाली 0 सर 0 2 आणि 3 300 3 हे नाही 2 आणि 0 2 आणि 0 वर बघा सर 26,000 आहे बघा त्यातलं 2 घ्या आणि खाली 1 ला हा मग हे काय 0 हा मग इथं एक हातचा होता ना 6 6 1200 3 बघ 6 3 900 6 6 12 हा 6 3 9 झाले बरोबर आहे. हा 6 6 12 1200 2 हातचे गेले 1 2 आणि 1 2 आणि 1 3 एकाशी 1,32,000 काय चुक्या बरोबर आला आता. मग आता काय तू खाली 9 में से 9 आ गए कितने रहे 0 6 में से 2 गए 4 8 में से 3 गए 5 1 में से 1 गए 0 तो यहाँ पे हमारे लिखना पड़ता देखो बाय पार्टनर्स कैपिटल अकाउंट क्या लिखना पड़ता पार्टनर्स कैपिटल अकाउंट लॉस ऑन रियलाइजेशन ऐसा भी लिखो हाँ कुछ भी लिखो लॉस ट्रांसफर लिखो लॉस ऑन रियलाइजेशन लिखो नहीं तो कुछ भी मत लिखो पार्टनर्स कैपिटल लिखो तो भी चलता 54,000 और ऊपर को क्या देना पड़ता मालूम सी मार्क देना पड़ता देखो इधर कैलकुलेशन को लिख के देना पड़ता. बाद में पार्टनर लिखो इधर सीताराम है गंगाराम है राजाराम है सब लोग हैं और राजाराम भी है सभी है तुकाराम भी है तुकाराम को दे दिया हमने तुकाराम को तो निपटा दिया अब ये को निपटाते 54,000 बोले तो देखो इसको जाता 24,000 इसको जाता 12,000 18 जाता क्या नहीं 12,000 जाता गंगाराम को 12,000 जाता है और राजाराम को 18 मिलता देखो कौन गलती किया रे 18 बोल के जरा देख सको ये देखो इसमें एक 0 बना सिर्फ कुछ भी नहीं हुआ. ओके ऍज लाईक जसं 5,400चं डिस्ट्रीब्युशन केलं तसंच 54,000चं डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला. नाहीतर मग इथंच कॅल्क्युलेशन करा. ओके इथंच कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर इथं 24,000 12,000 18,000 54,000 गुणुले 4 भागिले 9 54,000 गुणुले 2 भागिले 9 54,000 गुणुले 3 भागिले 9. ओके 6,000 उत्तर 9 1 9 54 6,000 6 24 6 12 6 18. आता हा लॉस इथं कोणत्या साईडला आला मग इथं पुढे जाणार मग इथं काय लिहायचं टू रिअलायझेशन अमाऊंट. आता लिहूयात अमाऊंट किती येणार सीतारामला 24,000 गंगारामला 12,000 आणि राजारामला 18,000. ओके आता दोनच अकाउंट राहिले सगळ्यात आधी आपल्याला कोणतं बंद करायचं पार्टनर्स कॅपिटल बंद करायचं. पार्टनर्स कॅपिटल बंद करताना आधी पाहूया टोटल कोणत्या साईडची जास्त येईल त्या साईडची टोटल त्याच्या अपोजिट साईडला लिहायची आहे. परंतु यांनी याच्यामध्ये एक स्पेशली सांगितलंय पहा राजाराम बिकम इनसॉल्वंट. तर पहिल्यांदा राजारामची टोटल करू जो पार्टनर इनसॉल्वंट झालाय म्हणून सांगितलंय आधी त्याची टोटल करून पहा.
काय करायचं, जो पार्टनर इन्सॉल्वंट झाला म्हणून सांगितलं आधी त्याची टोटल करायची. मग इन्सॉल्वंट झालेला राजाराम, डेबिटची टोटल 18,000, क्रेडिटची करू 7 आणि 6 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15, 15,900 आणि डेबिटची टोटल 18,000. म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे. ओके 18,000. 18,000 मधून 15,900 गेले 2,100. 15,900. 0 0 10 मधून 9 गेले 1 राहिले, 8 मधून 6 गेले 2 राहिले. ओके म्हणजेच बाय, आता याच्यामध्ये कसं आहे पहा, हा जो 2100 रुपये बॅलन्स आलेला आहे, हा जो 2100 रुपये बॅलन्स आलेला आहे तुला पुसतो. आता इन्सॉल्वंट म्हणजे इन्सॉल्वंट पार्टनर कोणता झालेला आहे, 2 चा 3 चा का 4 चा, 3 चा पार्टनर इन्सॉल्वंट झालेला आहे. बरोबर, याला पुसून टाकला. आता हा राहिला रेशो, किती राहिला रेशो, 4:2. ओके मग आता याच्यामध्ये पाहूया, 2100 रुपये यांना या रेशो मध्ये वाटून द्यायचे. म्हणजे सीतारामला किती येणार, सीताराम बरोबर 2100 गुणिले 4 भागिले 6. त्याचबरोबर गंगाराम बरोबर 2100 गुणिले 2 भागिले 6. 2 4 3 7 3 3 3 7 21. म्हणजे याला मिळतील 1400. 2 7 3 7 21. म्हणजे याला किती मिळतील 700. म्हणजे सीतारामकडे किती लायबिलिटी गेली, कोणाची, राजा रामची लायबिलिटी जी होती 2100 रुपये राहिलेली, ती लायबिलिटी आता सीताराम आणि गंगाराम, कारण का त्याची पर्सनल ऍसेट तर सेल करून आपण 1100 रुपये आणले. आता पार्टनर्स मध्ये काय सांगितलं होतं आपण ज्यावेळेस फीचर्स पाहत होतो पार्टनरशिपचे, अनलिमिटेड लायबिलिटी. अनलिमिटेड लायबिलिटीचा अर्थ काय होतो, ज्या वेळेस बिझनेसच्या लायबिलिटीसाठी ओनरच्या इथपर्यंत हात क्रेडिटरचा जाऊ शकतो. इथपर्यंत म्हणजे काय, पैसे ते पर्सनली त्याला मागू शकतो, त्यावेळेस ती लायबिलिटी काय असते, अनलिमिटेड. पर्सनली म्हणजे त्याची फॅमिलीची प्रॉपर्टी, त्याची स्वतःची प्रॉपर्टी, पर्सनल प्रॉपर्टी पण बिझनेसच्या लायबिलिटीसाठी यूज केली जाऊ शकते. ओके मग आता हे बाय सीताराम कॅपिटल, बाय सीताराम कॅपिटल अकाउंट डॅश डॅश किती 1400 आणि बाय गंगाराम कॅपिटल अकाउंट 700. आता हाच बॅलन्स येणार पुन्हा डेबिटला. हे कोणाच्या अकाउंटला केला, राजारामच्या. राजारामकडून ट्रान्सफर केला आणि सीताराम आणि गंगारामला द्यायचं. टू राजा राम कॅपिटल अकाउंट 1400 700 आणि डॅश. समजलं इथपर्यंत. आता काय करू मग, सीताराम आणि गंगारामचे कॅपिटल क्लोज करूया. आता आपल्याला माहिती यांची क्रेडिटची टोटल जास्त आहे. ओके 400 8 आणि 2 10 10 आणि 5 15 15शी 5 हाचे गेले 1 6 आणि 1 7. म्हणजे सीतारामचं टोटल किती आली 75,400. तीच आपल्याला कुठं लिहायची, डेबिटला. इथं काय लिहिणार आपण, टू बँक अकाउंट. ओके आता 25,400 याच्यातून गेले, बरोबर ना. 24,000 अधिक 1,000 25 अधिक 400 25 400 गेले, म्हणजे किती राहिले 50,000. ओके आता करूयात आपण पुन्हा गंगारामची टोटल 45 आणि 4 49 49 आणि 1 50 50,200 50,200. आता 50,200 मधून 12,700 गेले, 37,500 राहणार. कसं तर पहा 50,200 वजा 12,700. 12 मधून 2 मधून 7 जात नाही म्हणून आजचं दिलं. 12 मधून 7 गेले, 5 राहिले आजचे दिले. 10 मधून 3 गेले, 7 राहिले आजचे दिले. 5 मधून 2 गेले, 3 राहिले, म्हणजे किती येणार 37,500. 37,500. ओके समजलंय. ओके आता जाऊया. हा बॅलन्स पुन्हा ट्रान्सफर करायचा बँकेच्या क्रेडिटला. बाय सीताराम कॅपिटल अकाउंट, बाय सीताराम कॅपिटल अकाउंट 50,000 बाय गंगाराम कॅपिटल अकाउंट 37,500.
आता करूया दोन्ही साईडची टोटल, पाहूया टोटल होते का. 0 अधिक 0 अधिक 0 0 अधिक 0 अधिक 0 टोटल करून जाऊ. 5 अधिक 3 8 8 अधिक 1 9 5 जाणार 2 आणि 5 7 आणि 6 13 आणि 14 5 गेले. ओके. 0 अधिक 1 1 एकाशी 1 1,14,900. आता बघूया क्रेडिटची टोटल तेवढीच येते का. 0 0 0 0 0 0 8 आणि 5 13 13 आणि 6 19 19 5 गेले 6 आणि 7 13 आणि 1 14 5 गेले 5 आणि 2 7 आणि 3 10 आणि 1 1,14,900 1,14,900. हा होता प्रॉब्लेम नंबर 8 अनसॉल्व्ड क्वेश्चन. कितवा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम नंबर 8 अनसॉल्व्ड क्वेश्चन्स. आणि व्हेन वन पार्टनर बिकम इनसॉल्व्हंट. काय अवघड वाटलं याच्यामध्ये. समजला.